सासूबाईंचा वायफाय आणि सुनेची शांतता. गावाचं नाव होतं शांतीनगर. नाव जरी शांत असलं तरी देशमुखांच्या घरात मात्र शांततेला कधीच नेटवर्क मिळत नसे. या घराच्या मुख्य CEO होत्या सासूबाई जानकी देशमुख. स्वतःला त्या घरच्या परंपरेची गुगल समजत. प्रत्येक गोष्टीवर मत, सल्ला, सूचना आणि आमच्या काळी हे वाक्य कायम रेडी. आणि समोर होत्या सून मृणाल, शिक्षित, शांत, मोबाईल कमी वापरणारी, पण मनातल्या मनात देवा आज तरी सासूबाई झोपेतून उशिरा उठू दे अशी प्रार्थना करणारी. तर अशा या घरी सकाळचा सीन ठरलेला असे. तुमच्या घरी अशी सकाळ होते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थांबा, कुठेही जाऊ नका. पुढे काय काय घडते ते तरी बघा. तुम्हाला वाटेल अरेच्चा, ही तर माझीच कथा आहे. तर सकाळचे 5:30 झालेले असतात. आकाश अजून अर्धवट उजळलेले. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. घरात मात्र एकही माणूस उठलेला नव्हता. पण अचानक मृणाल हा आवाज घड्याळाचा नव्हता. तो आवाज होता सासूबाई जानकी देशमुखांचा. त्या पलंगावर उठल्याच होत्या. डोळ्यांवर चष्मा, केस नीट मागे बांधलेले आणि चेहऱ्यावर नेहमीचा ठाम भाव. आज काहीतरी चूक नक्की सापडणार. त्या स्वयंपाकघराकडे चालत गेल्या. स्टोव्हजवळ पातेलं ठेवलेलं होतं. दुधाला उकळी यायला लागली होती. जानकीबाई थांबल्या, हात कमरेवर. दूध ठेवून सून कुठे गेली? त्या थेट आवाज वाढवतात. मृणाल, दूध उते येते, घरात कोणी नाही का? आतल्या खोलीत मृणाल अजून अंथरुणातच. अलार्म वाजलेला, पण बंद करून पुन्हा झोपलेली. तोच पुन्हा आवाज, अगं उठलीस का अजून? सकाळ झालीये. आमच्या काळी एवढा उशीर म्हणजे अपराध होता. मृणाल घाईघाईने उठते. डोळे चोळत स्वयंपाकघरात येते. आई, मी येते. तोपर्यंत दूध उतू जाऊन स्टोव्हवर सांडलेलं. जानकीबाई लगेच सुरू, बघ, हे बघ, दूध म्हणजे पवित्र असतं. असं वाया घालवतात का? घर म्हणजे हॉटेल नाही. मृणाल काही बोलत नाही. डोकं खाली घालून कापड घेऊन स्टोव्ह पुसते. तेवढ्यात जानकीबाईंची नजर सिंककडे जाते. कालची 2 प्लेट्स, 1 वाटी, 1 चमचा. हे काय आहे? भांडी काल रात्री भिजवली नव्हतीस? मृणाल हळूहळू जातो म्हणते, आई, काल जरा उशीर झाला. उशीर? घरात उशीर नसतो, शिस्त असते. मृणाल मनात म्हणते, देवा, सकाळ संध्याकाळ शिस्तच असते. जानकीबाई पुढे जातात. पोळीचा डबा उघडतात. ही पोळी कोरडी आहे, घडी नीट नाही. सून म्हणजे घराची शोभा असते. मृणाल नुसती मान हलवते. सगळं ऐकते, पण काहीच बोलत नाही. कारण तिला माहीत असतं, सकाळी सासूबाईंचं भाषण हे रोजचंच आहे. आजचा विषय फक्त बदलतो आणि घरातला दिवस इथूनच सुरू होतो. दुपारचे 11 वाजले होते. स्वयंपाकघरात तेल तापायचा मंद आवाज येत होता. भाज्यांचा सुगंध घरभर पसरलेला. मृणाल गॅस समोर उभी होती. एका हातात पळी, दुसऱ्या हातात भाजीची वाटी. ती शांतपणे स्वयंपाक करत होती. तेवढ्यात स्वयंपाकघराच्या दारात जानकीबाई उभ्या राहिल्या. त्या आत येत नाहीत. पहिले निरीक्षण करतात. डोळे अर्धे मिटलेले, चष्मा थोडा खाली सरकवलेला. हा एकच आवाज मृणालला सावध करायला पुरेसा. जानकीबाई हळूहळू आत येतात. काय करतेस? भाजी, आई. त्या कढईत टोकवतात. तेल जास्त आहे. आमच्या काळी एवढं तेल वापरत नव्हते. मृणाल पळीने थोडं तेल काढते. जानकीबाई पुढे, मीठ टाकलंस का? हो आई. जास्त तर नाही ना? आजकालच्या सुना मिठावरही भरोसा ठेवत नाहीत. मृणाल चव घेते. सगळं ठीक. तरीही काही बोलत नाही. तोच मृणाल म्हणते, आज नूडल्स केलेत. जानकीबाई थपकतात. काय? हे काय नवं? आपण चिनी आहोत का? त्या कढईकडे पाहतात. जणू काही परदेशी पाहुणा आला आहे. घरात भाजी भाकरी असताना हे दोरासारखं काय? मृणाल हसत म्हणते, आज बदल म्हणून. बदल? घरात बदल नसतो, परंपरा असते. मृणाल पुन्हा शांत.
थोड्या वेळाने बेल वाजते. पाहुणे आलेले. टेबलावर जेवण वाढलं जातं. सगळे नूडल्स खातात. वाह, खूप छान झाले. मृणालकडे पाहतात, पण त्याआधीच जानकीबाई म्हणतात, हो ना, माझीच रेसिपी आहे, मी सांगितलेली. मृणाल चमकते, पण काही बोलत नाही. ती फक्त मनात म्हणते, ठीक आहे, आज युद्ध हरले, पण लगेच दुसरं युद्ध सुरू. जानकीबाई म्हणतात, मृणाल, पोळ्या नीट भाज, कडा पाहिजे, फुगली पाहिजे. मृणाल पोळी टाकते, पोळी फुगते. हां, आज बरी आहे. हा शब्द म्हणजे स्वयंपाकघरातलं पदक. मृणालच्या चेहऱ्यावर हलकं हसू येतं. पण तिला माहीत असतं, हे युद्ध संपलं नाही, फक्त तह झाला आहे. उद्या पुन्हा नव भाजी, नवा विषय आणि तोच रणसंग्राम. दुपारची वेळ होती. घरात शांतता, फक्त पंख्याचा आवाज. मृणाल कपडे घालत होती. सासूबाई पलंगावर बसून भाजी निवडत होत्या. काही क्षण शांत आणि मग जानकीबाई म्हणाल्या, आजकालच्या मुलींना घरकामापेक्षा मोबाईल जास्त आवडतो. मृणाल थांबते. कपड्यांची घडी अर्धीच राहते. ती मोबाईल हातात नाही, तरीही ती हळू आवाजात म्हणते, हो आई. जानकीबाई कटाक्ष टाकतात, आमच्या काळी हात रिकामे कधीच नसत. मृणाल पुन्हा कपडे घडी घालायला लागते. थोड्या वेळाने मृणाल शिंकते, छी. जानकीबाई लगेच थंड पाणी पिते का? आजकालच्या मुलींना स्वतःची काळजी नसते. मृणाल हसते, नाही आई. कटाक्ष पुन्हा. क्षणभर शांतता. मृणाल उभी राहते, पाणी प्यायला जाते. जानकीबाई म्हणतात, पाणी पण उभं राहून पिते. घरात बसून पिण्याची पद्धत नाही का? मृणाल पाणी गिळते, गप्प. आता तिची पण. ती सहज म्हणते, आई, तुम्ही बसून भाजी निवडता तेव्हा मला बरं वाटतं. जानकीबाई क्षणभर थांबतात, का? मग भाजी निवडताना टोमणे कमी पडतात. क्षणभर शांतता. मग जानकीबाई हसतात, बघा, आजकालच्या सुना पण बोलायला लागल्या. मृणाली हसते. त्या दिवशी पुन्हा टोमणे कमी होते. कटाक्ष थोडे सौम्य आणि घरात पहिल्यांदा तणाव नाही, हळूशी हसू असते. संध्याकाळचे 7 वाजले होते. घरात संध्याकाळची शांत वेळ. स्वयंपाक आटोपलेला, भांडी रचलेली, दिवाणखान्यात हलका अंधार. टीव्ही समोर जानकीबाई त्यांच्या ठराविक जागी बसल्या होत्या. हातात टीव्हीचा रिमोट. तो रिमोट म्हणजे या घराचा राजदंड. मृणाल चहाचे 2 कप घेऊन येते. 1 कप सासूबाईंसाठी ठेवते, 1 स्वतःसाठी. ती हळूच सोप्यावर बसते. आई, आज न्यूज लावू का? जानकीबाई रिमोट घट्ट पकडतात. नको. न्यूज बघून डोकं फिरतो. सिरियल लाव. टीव्हीवर लगेच सून सासूची सिरियल सुरू. टीव्हीवरची सून सासूबाईंच्या पाया पडते. जानकीबाई समाधानाने मान हलवतात. बघ, अशी असावी सून. मृणाल टीव्हीकडे पाहते, मग सासूबाईंच्या. ती हसत काहीच बोलत नाही. थोड्या वेळाने जाहिरात येते. मृणाल संधी साधते. आई, थोडा यूट्यूब लावूया का? छान स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत. जानकीबाई भुवया उचलते. यूट्यूब? हे काय नवं भूत? आपल्याला टीव्ही पुरतो. मृणाल म्हणते, आजकाल सगळे बघतात. आजकालचे सगळे बरोबर नसतात. त्या पुन्हा सिरियल लावतात. टीव्हीवर सून रडत असते. जानकीबाई म्हणतात, हिचं बघ कसं सहन करते. मृणाल म्हणते, ती रडते, मी हसते. तेवढ्यात पुन्हा जाहिरात. यावेळी मृणाल पटकन रिमोट उचलते. टीव्हीवर यूट्यूब उघडते. आई, बघा ना, ही आजी किती छान सांगते. जानकीबाई आश्चर्याने पाहतात. अरे, ही आजी तर आपल्या वयाची आहे. त्या थोड्या जवळ सरकतात. व्हिडिओ सुरू. नमस्कार मुलांनो. जानकीबाई लक्ष देऊन ऐकतात. मृणाल रोज हसते. 5 मिनिटांनी जानकीबाई स्वतः म्हणतात, मृणाल, तो पुढचा व्हिडिओ लाव ना. मृणाल मनात म्हणते, महायुद्ध जिंकलं. पण लगेच सासूबाई म्हणतात, पण सिरियल संपल्यावर. मृणाल मान डोलावते. तह झालं. आता रोज संध्याकाळी आधी सिरियल, मग यूट्यूब. रिमोट अजूनही जानकीबाईंकडेच. पण मृणालला माहीत असतं, वायफाय कनेक्ट झालंय. हळूहळू सत्ता बदलेल. त्या दिवशी सकाळ वेगळीच होती. नेहमीप्रमाणे सकाळी 5 वाजता मृणाल असा आवाज झाला नाही.
घरात शांतता होती. पक्षी किलबिलत होते, पण सासूबाईंचा आवाज नव्हता. मृणाल थांबली. तिच्या मनात पहिला विचार आला, आज काहीतरी बरोबर नाही. ती हळूच सासूबाईंच्या खोलीकडे जाते. दरवाजा उघडा. जानकीबाई पलंगावर झोपलेल्या, अंगावर पांघरून, चेहरा थोडा थकलेला. मृणाल थोडं आवाजात, आई. उत्तर नाही. ती जवळ जाते, हात लावते. अरे देवा, ताप आहे. जानकीबाई डोळे उघडतात. काय झालं? आज आवाज काढायची ताकद नाही. मृणाल घाबरते. ती पटकन पाणी आणते, औषध शोधते, डॉक्टरला फोन करते. पहिल्यांदाच घरात आदेश नव्हते, सूचना नव्हत्या, टोमणे नव्हते, फक्त शांतता. डॉक्टर येतात, औषध देतात, 2 दिवस आराम हवा असं सांगतात. डॉक्टर गेल्यावर जानकीबाई हळूच म्हणतात, मृणाल, चहा करशील का? तो आवाज आदेशाचा नव्हता, तो विनंतीचा होता. मृणाल थोडी अडखळते, पण लगेच चहा करून आणते. चहा घेताना जानकीबाई म्हणतात, आज जरा गोड कमी आहे. मृणाल हसते. आई, आज आजार आहे, टोमणे सुट्टीवर. जानकीबाई हलकं असतात. खरं सांगू, आता तुला उठवायला आवाज नाही आला. तेव्हा लक्षात आलं, घर चालतं ते आवाजामुळे नाही तर माणसांमुळे. मृणाल काही बोलत नाही, फक्त पांघरूण नीट घालते. त्या दिवशी जानकीबाई काही बोलल्या नाहीत आणि मृणालने काही सहन केलं नाही. दोघी पहिल्यांदा एकमेकींची काळजी घेत होत्या. आजार गेला, पण थोडासा बदल घरात राहिला. टोमणे परत आले, पण आवाज कमी झाला. आणि मृणालच्या मनात एकच विचार, कधी कधी आजार फक्त शरीराचा नसतो, नात्यालाही बरा करतो. रात्रीचे 9 वाजले होते. घरात सगळे शांत झोपले होते. फक्त सासूबाईंच्या खोलीत हलका दिवा लागलेला. जानकीबाई पलंगावर टेकून बसल्या होत्या. ताप उतरलेला होता, पण अंगात अजून अशक्तपणा. मृणाल दारात उभी होती. आई, औषध घ्यायचं आहे. जानकीबाई हळूच मान डोलवतात. मृणाल पाणी देते, औषध देते, पांघरूण नीट करते. काही क्षण दोघी गप्प. मग जानकीबाई म्हणतात, मृणाल. त्या पहिल्यांदा सुनेचं नाव अगदी हळू घेतात. तुला माझा त्रास झाला असेल ना? मृणाल थबकते. मी जास्त बोलते, जास्त अपेक्षा ठेवते. मृणाल काही बोलत नाही, डोळे खाली. जानकीबाई पुढे म्हणतात, माझी सासू होती ती अशीच होती. त्या हसतात, पण डोळे पाणून. तेव्हा मी ठरवलं होतं, मी वेगळी असेल. क्षणभर थांबतात, पण माणूस त्याच चुकांमध्ये अडकतो. मृणाल हळूच म्हणते, आई, मला कधी वाईट वाटलं, पण मी समजून घेतलं. जानकीबाई आश्चर्याने पाहतात. खरंच? मृणाल मान डोलावते. घर नवीन होतं, माणसं नवीन होती, मी शिकत होते. जानकीबाईंचा आवाज थरथरतो. मी तुला कधी सांगितलं नाही, पण तू चांगली सून आहेस. तो क्षण मृणालसाठी खूप मोठा होता. ती हळूच म्हणते, आई, मला फक्त एवढंच हवं होतं. दोघी काही क्षण गप्प. बाहेर पाऊस सुरू झालेला. जानकीबाई म्हणतात, उद्यापासून मी कमी बोलेन. मृणाल हसते. आई, तसं केलं तर घरच ओळखणार नाही. दोघी हलका असतात. त्या रात्री टोमणे नव्हते, कटाक्ष नव्हते, फक्त समजूत आणि माणुसकी. 2 आठवडे झाले होते. जानकीबाई पूर्ण बऱ्या झाल्या होत्या. आवाज परत आला होता, पण व्हॉल्यूम थोडा कमी. सकाळी मृणाल स्वयंपाकघरात होती. तेवढ्यात आवाज आला, मृणाल, आज उठायला उशीर झाला नाही ना? मृणाल दचकली. परत सुरू झालं का? ती हळूच म्हणाली, नाही आई. जानकीबाई पुढे म्हणाल्या, चांगलंय, कारण आज स्वयंपाक मी करते. मृणालच्या हातातली पळी थांबली. आई, तुम्हाला बरं नाही ना अजून? बरं आहे, आणि थोडं चालायला पण हवं. स्वयंपाकघरात जानकीबाई उभ्या, मृणाल बाजूला. पहिल्यांदा उलट चित्र. पोळी टाकताना पोळी नीट फुगत नाही. जानकीबाई म्हणतात, ही पोळी आजकालच्या पोरींसारखी आहे. मृणाल हसते. आई, अनुभवाला वेळ लागतो. दोघी हसतात. चहा करताना साखर जास्त पडते. जानकीबाई चव घेतात. अगं बाई, ही साखर तर टोमण्या इतकीच जास्त. मृणाल म्हणते, आज परवानगी आहे. जानकीबाई हसतात. दुपारी टीव्ही समोर बसताना रिमोट मृणालकडे असतो. जानकीबाई पाहतात. अगं, आज तूच ठेव. मृणाल आश्चर्याने पाहते. पण आधी सिरियल. हो, पण आधी आपण दोघी चहा पिऊया. मृणाल चहा आणते.
दोघी शेजारी बसतात. जानकीबाई हळूच म्हणतात, मृणाल, मी तुला सासूसारखी नाही मुलीसारखी बघायचं ठरवलंय. मृणाल हसत म्हणते, मी तुम्हाला आईसारखंच बघेन. क्षणभर शांतता. मग जानकीबाई म्हणतात, पण एक गोष्ट. काय आई? ओळीची घडी अजून नीट कर. दोघी मोठ्याने हसतात आणि त्या हशात घर भरून जातं. टोमणे परत येतात, कटाक्षी येतात, पण आता त्यात प्रेम मिसळलेलं असतं. आणि मृणालच्या मनात एकच विचार, सासू सून म्हणजे युद्ध नाही, ती एक विनोदी कथा आहे जिचा शेवट हसत हसत होतो.